सरस्वती व्यासं ततो जयमुदिरी कुंडली गोरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव समर्थाप्पा स्वामी महाराज जयराम बाबा महाराज. आज आपल्याला दुपारच्या सत्रात विदुराकरता बोलायचं आहे. माझ्याजवळ सकाळी कागद जो आहे डॉक्टर बबन तोटे राठीनगर अमरावती याने कागद मला सकाळी दिला आहे. अभ्यासू माणसं आहेत ते जे काम करतात. तर अभ्यास निश्चितच आहे त्यांचा महाभारताचा. तर महाभारत माऊलींनी तर स्पष्ट सांगितलं आहे, तिन्ही जगात महाभारतात आहे आणि इतर कुठे असं कधीच नाही. भारती जे आहे ते त्रिजगती कोणत्याही प्रकार असो. हा विश्लेषणाचा विषय आहेच, कारण हे महाकाव्य आहे. तर त्यांचा मुलगा राहतो अमेरिकेला. तिथल्या लायब्ररीत पॅट बुकॅनन या इंडोलॉजिस्ट प्रोफेसराचं महाभारतावरलं एक पुस्तक त्यांच्या वाचण्यात आलं. तर आपण जे मांडतो त्यांनी त्यांची मतं मांडली. मत म्हणजे निर्णय नसतो. मत म्हणजे निर्णय नाही. तुम्ही तुमचं मत देऊ शकता. त्या प्रतिपादनात त्यांनी काही कृष्णाच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडंसं जे सांगितलं तो थोडा विचाराचा विषय आहे. श्रीकृष्णाची अग्रपूजा, देवत्वाचं स्थान वगैरे वगैरे हे जे आहे ते होतं की निर्माण केलं एक. आणि ह्या व्हॅल्यूज आहेत सगळ्या. डिवाईन फिलॉसॉफी, धार्मिक तत्त्वज्ञान प्रस्तावित करायचं होतं का वगैरे वगैरे. हे आता प्रश्न झाला काल. नीती अनिती, धर्म अधर्म प्रश्न नाही. आणि दुसरा मुद्दा आहे हा काय फार विचाराचा नाही. दुर्योधन हा सुद्धा कुशल राज्यकर्ता होता की प्रशासक होता. दिसतो का मी तुम्हाला? आता तुम्ही महाराज लोक मला दिसायला पाहिजे. यातला फरक कळावा लागेल ना. दे हू आर पॉलिटिकल लीडर्स, दे आर ओनली पॉलिटिकल लीडर्स, दे आर नॉट रिलिजियस प्लस स्पिरिच्युअल लीडर्स. प्रशासकाला काय लागते? कुशल प्रशासकाला कोणते गुण लागतात? जसं आता चंद्रगुप्त होते, चाणक्यांच्या बाबतीत कोणते विचार मांडावे लागतील? कारण ते तर महामंत्री होते ना. महामंत्र्याच्या ठिकाणी महामंत्र्यात जे गुण पाहिजे त्यात प्रशासकत्व नितांत आवश्यक असते. प्रशासकाच्या गुणात राजकारण असते काय? आणि व्यासांचं कॅरेक्टर. व्यासांचा जन्म, अंबिका अंबालिका यात विदुराचा जन्म ते सांगणार नाही मी. किंवा एका मातीच्या घटात विभाजन करून 100 बीजाचे तुकडे टाकून ते थोडंसं उदायला आलं. तर म्हणून मी सकाळी सांगितलं होतं की त्याला न्यूट्रॉन नंतर प्रोटॉन लागते. त्याचे 100 कौरव निर्माण करणं वगैरे वगैरे हे थोडंसं इट इज व्हेरी मायनर. आणि द्रोणाचार्य, कारण माझ्यावरती वेळेची थोडंसं बंधन असते आणि कधी कधी बोलताना एखाद्या विषयाचा विसर पडतो. त्यांचं म्हणणं आहे द्रोणाचार्यांनी विधायक जबाबदारी नाही पार पाडली. कारण एकलव्य, दुसरं काही नाही. एकलव्याची जी व्यक्तिरेखा आहे ती मी 2-4 मिनटात तुम्हाला सांगितली. आता हे जे विषय आहेत
हे मी सगळे विषय डॉक्टरांचे एका प्रवचनाला सांगितलं तर एक प्रवचन संपून जाईल. म्हणून त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी रोज प्रवचन ऐकावं. जे कॅरेक्टर्स आपण घेतलेले आहेत त्यात त्यांना पार्टली निश्चित रूपानं याचं विवेचन ऐकायला मिळेल. डेफिनेटली अँड डेफिनेटली यू विल प्लीज ॲट लास्ट. परंतु त्यांच्या सगळ्या शंकाचं किंवा याचं विवेचन मी जर केलं तर मग आपलं प्रवचन त्यात जाईल. त्याच्याकरता ते शक्य होणार नाही. जसं आता द्रोणाचार्याकरता आपण समजा बोललो, आता द्रोणाचार्याचं बोलताना राहून गेलेलं म्हणा किंवा हे टार्चर केल्यामुळे म्हणा एकलव्याचं मी सांगतो 2-3 मिनटाच्या पुढे काही नाही. आणि बाकीचं मग हे मला कळलं आहे, कारण दुर्योधन हा कुशल राज्यकर्ता होता. कारण तुमचा खिसा कापून माझा खिसा भरणे याला कुशल चोर लागतो. चोरी करून चोरी न सापडणे कुशल चोराचं काम आहे. गाफील माणसाचा खिसा कापला जातो. रावण कुशल प्रशासक नव्हता काय? प्रशासक होता. पण मग काय झालं? याकरता या 2-4 मुद्द्यात शक्य झालं तेवढं आवरू आपण. सध्या माझ्यासमोर विदुर आहेत आणि विदुर्वाच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर व्यासाद्वारा एका दासीच्या गर्भातून त्यांचा जन्म झाला. थोडासा व्हॉल्यूम कमी करा, कॉमेंटेट थोडासा व्हॉल्यूम कमी करावं. क्षुद्र योनी आदिपर्वा त्याचं व्याख्यान आलेलं आहे आणि यांचं पालन पोषण वगैरे विदुरांचं भीष्माचार्याने केलेलं आहे. त्यांची धर्मनिष्ठा, अध्ययन, शूद्रेच्या गर्भातून जन्म घेऊनही ब्राह्मणाद्वारात्पत्ती आहे. शंकर कसा आहे? निमित्त कारण काय आणि उपादान कारण काय? घट असतो मातीचा, त्यात कुंभार निमित्त कारण आहे पण माती उपादान कारण आहे. तसं विदुरांच्या बाबतीत माता शूद्र आहे हे निमित्त कारण आहे आणि व्यास ब्राह्मण असल्यामुळे व्यास उपादान कारण आहेत. कारण विद्वत्तेची हेरिडिटी आली कुठून? तर ते फार लांब लचक आहे. पण मला तुम्हाला थोडक्यात जे सांगायचं आहे ते थोडं जरा वेगळ्या प्रकाराने सांगायचं. उद्योग पर्वात विदुर नीती आलेली आहे. ते वाद वगैरे तुम्हाला जर सांगत बसलो मी थोडंसं जडही जाईल आणि विश्लेषणालाही भारी जाईल. कारण 339 अध्याय आहेत अनुशासनात. जवळजवळ 6700 श्लोक आहेत. शांतीपर्वात मंखली गोसाल म्हणजे बौद्ध तंत्राप्रमाणे त्यांचं मत मांडलेलं आहे. महाभारतात माझ्या मते 5वा वेद आहे. 5वा वेद याच्याकरता आहे की भारतात 5 प्रकार आढळतात. कंटाळू नका थोडंसं 2-3 मिनटं. आपल्या भारतात ऋग्वेदकालीन दर्शन पाहिलं. यात सत्सदवाद, रजोवाद, अंबोवाद, अहोरात्रीवाद, अमृत मृत्यूवाद, व्योमवाद ह्या दृष्टी आहेत. वाद म्हणजे दृष्टी. ह्या एवढ्या दृष्टी ऋग्वेदकालीन आहेत. ह्या कारण ऋग्वेद सगळ्यात जुना, 10,000 वर्षापेक्षा जास्त जुना. आणि मग उपनिषदाचं युग आलं. उपनिषद युग म्हणजे बुद्ध कालाच्या आधीचा, जवळजवळ 1000 ते 1200 वर्षाचा. श्वेताश्वेतर उपनिषदात याचं विवेचन केलेलं आहे. जसं कालवाद, नियतिवाद, स्वभाववाद, यदृच्छावाद वगैरे, भूतवाद, योनिवाद या मतांचं विवेचन आहे. आणि आगम
अर्धमागधी आगमाच्या सूत्र कृतांग उत्तरार्धाचं विवेचन त्याच्यात आलेलं तुमच्या लक्षात नाही येणार, मी फोडून सांगतो तुम्हाला. हे दर्शन आहे म्हणून दार्शनिक. आणि तिसरी गोष्ट आहे मीमांसा, सांख्य, वेदांत, षडदर्शन रूपात तुम्हाला तिसरी गोष्ट दिसते. कपिलस्य कणादस्य गौतमस्य पतंजले व्यासस्य जैमिनी चापी शास्त्राण्यहू षडैवे 6 शास्त्रकार झाले. कपिल, कणाद, गौतम, पतंजली, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. ह्या 6त 3 जोड्या आहेत. वैशेषिक आणि न्यायकार मित्र आहेत, सांख्य आणि पतंजली मित्र आहेत, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा मित्र आहेत. ही जैमिनीची आहे, व्यासांची आहे. तेव्हा या षडदर्शनात पंचरात्र भागवतात पाशुपत, शैव आदी दर्शन रूपात हे अभिव्यक्त झालेलं आहे. आणि शेवटी अभिनव शांकर वेदात श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या नंतर हा शांकर वेदांत अभिनव शांकर वेदांत आहे. कारण शंकरौ साक्षात शंकरा, मूर्तिमान शंकर होते ते. भक्ती आदी दर्शनाचा प्रभाव आजही आढळतो. मी तुम्हाला काय सांगितलं, याची रूपरेषा अशी आहे. संजय हा धृतराष्ट्राचा पर्सनल असिस्टंट आहे आणि ड्रायव्हरही आहे. वेळ पडली तर सल्ला विचारल्यावर सल्लाही देतो आणि सांगितलेलं कामही करतो. मल्टीपर्पज माणूस. पण त्याच्यात महत्त्वाचं व्यासांचा शिष्य आहे म्हणून त्याच्यात काही निर्माण झालेलं आहे. गुरुद्वारा शिष्यात काहीतरी निर्माण व्हावं लागतं. शिष्याला अधिकार असेल तर आपल्यात काहीतरी विशेष आलं हे त्याला कळावं. दीक्षा म्हणजे तशी दीक्षा नाही. निवृत्तीनाथांनी माऊलीला दीक्षा फक्त डोक्यावर हात ठेवून दिली, काहीच नाही करावं लागलं. गैनीनाथांनी तशीच होती. संजय याला पाठवलं धृतराष्ट्रादी कौरवांनी. पांडव थांबले तिथे जा आणि दोन्हीकडे युद्धाची तयारी आहे. तेव्हा हे युद्ध होऊ नये असं मला वाटतंय. म्हणून तुम्ही सज्जन आहात, ठीक आहे. एखाद्या वेळेला दुर्योधनाचं चुकलं असेल, दुःशासनाचं, पण तुम्ही मोठेही आहात, धर्मराज मोठे होते आणि शहाणे आहात. तेव्हा त्याच्याकडे कानाडोळा करून वगैरे तुम्ही हे युद्धाचा उपक्रम करू नका वगैरे. त्यासाठी संजयला पाठवलं. संजय जेव्हा गेले तेव्हा देव तिथे आलेले होते. मी आधी सांगून आलो तुम्हाला आणि नंतर विदुराचा जन्म सांगेल. कारण विदुर आणि संजय जुळलेले आहे, त्याच्याकरता मला आधी सांगावं लागलं. एका मोठ्या पर्यंकावर संजयाने ज्या खोलीत प्रवेश केला तेथे कृष्ण, अर्जुन, द्रौपदी आणि सत्यभामा या 4 व्यक्ती होत्या. भारतकारांनी वर्णन केलं आहे, जसंच तसं सांगतो मी तुम्हाला. ज्या बेडरूममध्ये अभिमन्यू आणि नकुल सहदेवालाही